मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन लोकलमधील प्रवाशांची एकमेकांना धडक होऊन हे प्रवासी ट्रॅकवर पडले। या दुर्घटनेत 5 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक प्रवासी जखमी झाले। या दुर्घटनेनंतर लोकलच्या गर्दीसंदर्भात चर्चा होईल आणि अनेक वर्तमानपत्रात आणि टीव्ही चॅनलवर बातम्या होतील। मात्र आम्ही प्रवासी गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, टिटवाळा, कसारा या भागात लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी करतोय। कारण कमी लोकल असल्यानं आम्हाला लोकलच्या डब्यात हे असं गुराढोराप्रमाणे तर कधी आपला जीव धोक्यात टाकून दरवाजात उभा राहून प्रवास करावा लागतो। मात्र रेल्वे प्रशासनानं हे कधी गांभीर्यानं घेतलेलंच नाही। त्यामुळे आजचा हा प्रवास शेवटचा ठरून तो आमच्या जीवावर बेतला। आता आमच्या कुटुंबाला सरकारकडून मदत जाहीर होईल। मंत्री, नेते, अधिकारी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देतील, काही काळ दुःख व्यक्त करतील आणि आपल्या आलिशान कारमधून निघून जातील। शिवाय या दुर्घटनेनंतर रेल्वे संबंधी काय उपाययोजना केल्या जातील याच्या आश्वासनाची खैरात केली जाईल। मात्र ती आश्वासनं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणखी एका मोठ्या दुर्घटनेची वाट बघावी लागेल काय, असा प्रश्न मनात निर्माण होतो। दरम्यान सिने अभिनेते, राजकीय नेते, विशेषतः सरकारमधील मंत्री, पुढारी, विरोधी पक्षनेते यांनी जर लोकलमधून प्रवास केला तर त्याची मोठी बातमी होते। मात्र आमची बातमी एखाद्या रेल्वे दुर्घटनेत आमचा जीव गेल्यानंतर होते, ही माझ्या देशाची शोकांतिका आहे। दरम्यान आता तरी रेल्वे प्रशासनानं आमच्या बदलापूर, कर्जत, कसारा, टिटवाळा या भागातील प्रवाशांना माणूस समजून लोकलच्या फेऱ्या वाढवून द्याव्यात, की त्यासाठी आणखी एका मोठ्या दुर्घटनेची वाट आम्हा रेल्वे प्रवाशांना बघावी लागेल। पब्लिक मीडिया, बदलापूर।